सप्तपदी. अनुराधाताई, अगं बस ना. बहिणी, अशी दुःखी नको ना करावं. तुझं दुःख आम्हाला सगळ्यांनाच कळतं. विचार करून करून आईची पण तब्येत खराब झाली. अगं माधव दादा आहे ना, तो असाच आहे. अगं त्याला कुणाचीच पर्वा नसते, पण त्याचं खरंच अति होते आता हे सगळं. बाबांच्या संयमाचा जर का बांध सुटला ना, तर मग काही खैर नाही त्याची. मला आता माहेर धावत नाही हो. खूप वाईट साईड ऐकून घ्यावं लागतं. बायका तर जिव्हारी लागेल असं बोलतात. नवऱ्याने टाकली असंही म्हणतात. असं काही नाही अगं. तू खूप सहन केलंस. हा, थोडीशी कळसूस. अगं त्याला तुझा स्वीकार करावाच लागेल. मुंबईला जाऊन PhD करून साहित्यिक झालाय ना, त्याचा काठा आलाय त्याला. पण म्हणून काही तो तुझी जबाबदारी नाही टाळू शकत. तो असं नाही करू शकणार. खूप अभ्यासही आहे माधवचा. प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप जवळून पाहिली आहे आणि ती अनुभवली असं सतत वाटत असतं ना त्याच्या बोलण्यात वागण्यातही. खरंच त्यांच्या कथा वाचताना जाणवतं. खूप सहन केलं असणार त्यांनी. जो माणूस दुःख, यातना, प्रतारणा हे सहन करू शकतो ना, तोच इतक्या प्रभावीपणे त्या मांडू शकतो. हे मात्र खरंय. माधव सरांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची तळमळ आहे. जुनाट, पुरातन, बुरसटलेल्या विचारांबद्दल प्रचंड चीड आहे. मला त्यांच्यातली ती फायर खूप आवडली. माय गॉड, त्यांच्या मनात किती विचारांचं वादळ आहे ना. खरंच ही अशी माणसं कायम ध्यास घेऊनच जगत असतात. मला नेहमी असं वाटतं, माधव वागताना बोलताना नेहमी आपल्याच दुनियेत हरवलेले असतात. हे मात्र पटलं. हा, आम्ही फिरायला गेलो होतो ना, अर्थात आम्ही खूप थोडा वेळ बरोबर होतो. ते स्वतःच्या विश्वातनं परत येतच नाहीत. गावाबद्दल, तिकडच्या लोकांबद्दल, अज्ञानाबद्दल खूप भरभरून बोलत होते ते. खरंच खूप ग्रेट माणूस आहे तो. खूप मस्त आहे. एक मोठा विचारवंत आणि हुशारही आहे. दी, खरंच थँक्स. तुझ्यामुळे मला आज एका मोठ्या माणसाला भेटायला मिळालं आणि त्याच्यात हरवायलाही मिळालं. मेहुणीबाई, जरा सांभाळू ना. नाही, जरा जास्तच गुंतत चाललाय त्या लेखकामध्ये. काय अरे, कौतुक कौतुक करायचं एखाद्या माणसाचं म्हणजे किती करायचं. हेवा वाटतोय. ऑफकोर्स, काय गंमत गेली ग. नाही नाही, तरी सुद्धा मला असं वाटतं की मी ना जरा लग्नाची घाईच केली. काही वर्ष अजून थांबलो असतो तर मोहिनीशी लग्न करू शकलो असतो. जीच काय? गोड. अरे, गंमत गेली. कम ऑन. काय प्रोफेसर साहेब? नाही, दरवाजा उघडा होता, म्हटलं जरा विचारपूस करावी. चहा हवाय का? करून आणते. शेजार धर्म पाळायला हवा ना. कसला शेजार धर्म? मगाशी सांगत होतो चहा घेऊन चल म्हणून, तेव्हा नाही ऐकलंस. नको.
रात्री मी चहा घेत नाही. अहो घ्या हो. कशी अशी तरतरी येते बघा. नाही म्हणजे काय असतं, माणूस दिवसभर कामाच्या रगाड्यात अडकलेला असतो. पण आमचं तसं नाही बरं का. म्हणजे आमचं कसं आहे, आजचं काम आज नाही केलं उद्या करू. पण तुमचं तसं नाही ना. म्हणजे तुम्हाला रोज शिकवावंच लागतं काय. मी काय म्हणते प्रोफेसर, तुमच्या घरात भांडी कुंडी आहेत ना? आहेत ना, म्हणजे काय असणारच. अगं हा असा वेल फर्निश फ्लॅट घेतल्यावर सगळं कसं आयतं मिळतं काय हो. मी काय म्हणते, घरात जरा धान्य सामान वगैरे भरून ठेवलं तर? ते सगळं ठीक आहे, पण ते बनवणार कोण. नाही पुरुषांना आम्हाला येतो फार कंटाळा. हो हो, घरात स्त्री हवीच. स्त्रीशिवाय घराला घर पण नाही. थकली आहेत प्रोफेसर साहेब, थकली आहेत. आणि तुझी बडबड आहे ना ती जरा बंद कर. हा. प्रोफेसर साहेब हे टपाल आलं होतं, म्हणजे आठवड्यातनं 2 वेळा तरी येतच हल्ली. काय हो, गावाकडे सगळे काळजीत असतील ना? कोण कोण असतं हो? पत्र. हो घ्या ना. आणि गावाकडे कळवून टाका बरं का, माझी काळजी घ्यायला शेजारी आहेत म्हणून. हो, शेजार धर्म पाळायलाच हवा. उद्या सकाळी येताना चहा नाश्ता घेऊन येते. हा, रोज रोज तुम्हाला त्रास कशाला? अहो कर्तव्यच नाही का आमचं. शेजार धर्म म्हटल्यावर आम्हाला हे करायलाच हवं. आओ शेजार धर्म आवडत घ्या. चला त्याला काय, त्याला तू उठू नकोस, मला सांगते चला चला. चला प्रोफेसर. आपलं गुड नाईट प्रोफेसर. चला. चिरंजीव माधव यास अनेक आशीर्वाद. मी सातत्यानं पत्र पाठवतोय, पण तू एकाही पत्राचं उत्तर देत नाहीस, हे बरं नाही. विद्या ही तुझी लग्नाची बायको आहे माधव. तिला किती काळ माहेरी खितपत राहावं लागणार? आमची ही परिस्थिती फारच बिकट आहे. उद्या विद्याच्या आई वडिलांनी विचारलं की माधवराव का बायकोला मुंबईत घेऊन जात नाही, तर आम्ही काय उत्तर देणार? तू असं अंग काढून घेतलंस तर विद्याची किती कुचंबणा होईल. शिवाय गावात आमची नालस्ती होणार. तेव्हा लवकरात लवकर विद्याला मुंबईत नेण्याची व्यवस्था कर. बाबा तर हात धुवून मागेच पडलेत. सतत पत्र का पाठवतात? काय उत्तर देणार मी तरी? तीर्थरूप बाबांना शिरसाष्टांग नमस्कार. तुमचं पत्र मिळालं तसं ते नेहमीच मिळत असतात. तुम्ही माझी भूमिका का समजून घेत नाही? ऐका काय म्हणतायत तुमचं चिरंजीव. ऐका, मी अजून विद्याबद्दल काहीही विचार केलेला नाही. गावाकडे येण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही, आणि विषय जर विद्याचा असेल तर मला अजिबात रस नाही. अहो काय त्याचं डोकं फिरलंय का? स्वतःच्या बायकोचा विचार करायला वेळ नाही? शिंग फुटलेत त्याला, शिंग फुटलीत. संस्कार विसरलेत ते. महानगरात जाऊन पाणी लागलंय ना महानगराचं त्यांना. अरे काय फायदा रे PhD घेऊन. हे म्हणे स्त्रीच्या भावनेवर पुस्तकं लिहिणार. हे असले शिक्षक जर नवीन पिढीला आदर्श म्हणून लाभलेत ना, तर नवीन पिढीचा सत्यानाश होणार आहे. बाबा, मी गप्प बसणार नाही. अनु आता बात काय समजतो काय हा माधव स्वतःला? कॉलेजात त्याची मनमानी चालत असेल
या घरामध्ये माझेच नियम चालतील बस. काय पोरखे वाटलं का काय याला लग्न म्हणजे? समाजामध्ये आपली चितू होते आणि हा बसलाय तिकडे मुंबईमध्ये मजा मारत एकटा. बाबा बास झालं, बास झालं. खूप वाट बघितली मी. आता धडा शिकवणारी या मात. मी स्वतः विद्याला घेऊन मुंबईला जातो. बघतो कसा स्वीकार करत नाही हा त्या विद्याचा. ठरलं, मी विद्याला घेऊन मुंबईला जाणार. येस, कम इन. दरवाजा उघडा आहे. गुड मॉर्निंग प्रोफेसर. गुड. एक आपल्यात काय ठरलंय? ओके. गुड मॉर्निंग माधव. आजची सकाळ खरंच खूप छान झाली. एरवी सकाळी दरवाजावर बेल वाजली की पोटात गोळाच येतो. कारण आमचे शेजारचे लक्ष्मण, लतिका, मी घरी असलो की ते त्यांच्या घरी नसतातच. प्रोफेसर लतिका बहिणी. नमस्कार. हॅलो. घरी पाहुणी आली ना, म्हटलं घरात काही नसणार, चहा वगैरे आणू का? नाही नाही, काही नको, खरंच काही नको. अहो काय झालं माहितीये का, आमचे हे मासे आणायला गेले. मी असंच बसले होते पेपर वाचत. ह्या दिसल्या. सरबत वगैरे काय आणू का? नको, कसलं सरबत वगैरे सकाळी सकाळी. नाही नाही, संकोचू नका. शेजार धर्म पाळायला हवा मला. कॉफी तरी घ्याच. नाही नको. बरं, नाव काय म्हणाला? मोहिनी. मोहिनी का? छान आहे हो, नावाप्रमाणे छान आहे. थँक्यू. बरं, काही लागलं तर मागून घ्या हो, मी आहेच. अहो नको वहिनी, मी संकोच करीन का? नाही नाही, पण सांगा हा. हा. छान हा, छान. आज सकाळी सकाळी का आलीस? तसं काय झालं सर? शराब. ओके माधव, माझं ना सकाळी खूप लवकर आटपलं. मग कॉलेजला गेले मी मग आणि मला 2 लेक्चर्स ऑफ मिळाले. मग विचार केला की आपण इकडे यावं, म्हणून मी इकडे आले. काही चुकलं का माझं? चुकलं म्हणजे? तुझ्या येण्यामुळे काय झालं माहितीये ते? काय? आनंद झाला मला, मन प्रसन्न झालं. माधव, काय वाटलं माहितीये? जसं पारिजातकाच्या फुलांचा सडा अंगणभर पडून वातावरण सुगंधांनी भारावून जावं ना, तसं वाटलं. सिद्ध हस्तलेखक तू, बोलण्यात थोडी हरणार आहेस. बोलण्यासाठी बोलत नाहीये, पण खरंच तसं वाटलं म्हणून बोलतोय. रात्री लिखाण सुरू होतं. हो, सध्या माझा कथानकावर अभ्यास सुरू आहे. मी पण मदत करू? नको, मी करतो. कथानकावरती अभ्यास म्हणजे काय? काय, लेखक एखादी कथा जेव्हा तयार करतो, त्यातली पात्र रचतो, तेव्हा त्या पात्रांच्या भावभावनांशी, त्यांच्या जगण्याच्या, वागण्या बोलण्याच्या पद्धतींशी आधी त्याला एकरूप व्हावं लागतं. त्याशिवाय कथानक फुलत नाही, आकार घेत नाही. विचारांमधली विसंगती आणि वागणं यांची सांगड घालून संघर्ष उभा करावा लागतो. आणि ते करत असताना ती पात्र जिवंत वाटतील, वाचकांना आपलीशी वाटतील याचं भान ठेवून कथानक गुंफावं लागतं. ती कथा लिहिण्याच्या संपूर्ण काळात लेखकाला त्या भावविश्वातलंच होऊन जगावं लागतं. ग्रेट. किती वेगळं आहे ना हे. मी आजपर्यंत असा विचार कधी केलाच नव्हता. सिम्पली ग्रेट. हा, खरंच लेखकाची ही भूमिका मला खूप आवडली आणि म्हणूनच तुझ्या कथानकातला तो जिवंतपणा मनाला भिडतो अगदी. माधव, केवढी इन्व्हॉल्वमेंट. हा, बघू बघू, धडधडतीये छाती. हो, कारण क्षणभर मी त्या विश्वात हरवला गेलो. ग्रेट. तू असाच बोलत राहा. छान, सुंदर, अगदी मधाळ शब्द ऐकताना अंगावरती रोमांच उभे राहतात. खरंच. बघू बघू, हातात जादू आहे तुझ्या. एक सुंदर कसदार कथानक निर्माण करण्याची एक अलौकिक जादू आहे.
माधव, तुझ्या कथानकामध्ये स्त्री मनाचा खूप गांभीर्याने विचार केलेला दिसतो, नाही का? ॲब्सोल्युटली. माझ्या मते स्त्री हा नुसताच घराचा नाही, तर समाजाच्या प्रगतीचा, उन्नतीचा पाया आहे. विलक्षण सामर्थ्य आणि आत्मबल असलेल्या स्त्रीची कुचंबणा पुरुषांनी सतत केलेली आढळली. स्त्रीला पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य नाही, प्रगतीची संधी नाही. पुरातन बुरसटलेल्या विचार प्रणालीच्या माणसांनी तर कधी रूढींनी स्त्रियांच्या प्रगतीला थांबवले. त्याविरुद्ध स्त्री मनात आधी संघर्षाचं बीज रोवायला हवं. ग्रेट, खरंच छान. पुढच्या कथानकाचा पण असाच विषय आहे? नाही, थोडा वेगळा आहे. हळवा असला तरी अगतिक नाही, खूप पुरोगामी आहे. बंड करणार. दूर क्षितिजावर जसं सागर आणि आकाश एकमेकांना मिठी मारताना दिसतात, तसाच काहीसा प्रकार. स्त्रीमन आणि तिची अस्मिता असा विषय आहे. हळूवार आणि नाजूक प्रेमकथा, पण स्वतंत्र विचारांच्या मुलीची. त्या सांजवेळी. वाव, मस्त आहे नाव. त्या सांजवेळी. तुला आवडलं? असं एकदम पोएटिक वाटतंय. माधव, मी एक बोलू? बोल ना. म्हणजे तू मला वेडी म्हणशील कदाचित, पण मी बोलतेच. पुस्तकाचं कव्हर पेज आहे ना, ते असं अस्ताला जाणारा सूर्य आणि प्रियकर आणि प्रेयसी असे हातात हात धरून छान निवांतपणे चाललेत असं काहीतरी. म्हणजे हे बघा, हा आहे ना हात, असं बोटं रुतली पाहिजेत आणि असं एकदम मान टाकून छान निवांतपणे चालत राहायचं निरंतर. कशी वाटली आयडिया? हॅलो, तुझ्याशी बोलते मी. हा, तर ते मी काय म्हणत होतो, सूर्य जो आहे ना. काय माधव, सूर्य काय? विद्या, मला तुझ्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. तुझा तो प्रोफेसर माधव अभ्यंकर तुझा बायको म्हणून स्वीकार करेल, तुझ्याशी संसार करेल ही स्वप्न बघणं आता बंद कर. त्याला जर तुला नांदवायचं असतं ना, तर तो तुला मुंबईला कधीच घेऊन गेला असता. पण तुझ्यासारख्या खेडवळ मुलीला तो काय स्वीकारणार ग? त्याच्यापेक्षा एक काम कर, माझा विचार कर. पुन्हा असा विचार मनात जरी आणलास ना, तर जीव घेईन मी तुझा. आणि हो, माझ्या नवऱ्याबद्दल अदबीने बोलायचं आणि माझ्याशीही पुन्हा वागण्यात शिरण्याचा प्रयत्न केलास ना, तर त्याचे परिणाम गंभीर होतील.